श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे हळदी कुंकू करताना चुकूनही या 5 वस्तू सवाष्णींना वाण म्हणून देऊ नका, दारिद्र्य येईल. तर त्या 5 वस्तू कोणत्या आहेत ते आपण आज पाहणार आहोत. मकर संक्रांत जवळ येत आहे. यंदा म्हणजे 2025 मध्ये संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. म्हणजेच की उद्या 13 तारखेला भोगी आणि 15 तारखेला किंक्रात आहे. म्हणजेच की आज भोगी आहे आणि 15 तारखेला किंक्रात आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी ते सायंकाळी 5 वाजून 46 मिनिटापर्यंत आहे. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करणे देखील शुभ मानले जाते. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे आणि नवे वस्त्र परिधान करावे. 14 तारखेपासून म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवसापासून महिलांचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हळदी कुंकू समारंभ चालू होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हळदी कुंकवाला कोणत्या वस्तू चुकूनही वाण म्हणून देऊ नये आणि कोणत्या वस्तूचे वाण म्हणून दिले पाहिजे हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. दरवर्षी संक्रांतीला आणि संक्रांतीनंतर 15 दिवस हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालतो. त्यामध्ये महिला एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकू करून सौभाग्याच्या वस्तूंचे वाण एकमेकींना देतात. हा सण साजरी करण्यामागचा एक हेतू म्हणजे या निमित्ताने आपल्याला एकत्र येता येते आणि थोडासा आनंदाचा वेळ एकमेकासोबत गप्पा गोष्टी करण्यात जातो. कदाचित याला काहीतरी वेगळं शास्त्रीय कारण देखील असू शकते. असे म्हटले जाते की या दिवशी हळदी कुंकू साठी आलेल्या सुवासिनी लक्ष्मी रूप असतात. वाण काय द्यावं हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न असतो. कोणी सौभाग्याच्या वस्तू दान देते तर आता हल्ली कोणी उपयोगी वस्तूंचे देखील वाण दिले जाते. तर काही गृहिणी या दिवसामध्ये शेतात पिकलेले ओले हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोरे या वस्तूसुद्धा एकमेकींना मातीच्या संक्रांतीत भरून एकमेकींना वाण म्हणून देतात. त्याला आपण सुगडं म्हणतो. एकमेकींना वाण दिलेच पाहिजे असं काही नसतं किंवा असे कोणतेच नियम नाही आहेत. काही जण तरी जेवढ्या पैशाचे वाण आपल्या एकमेकांना देतो तेवढेच पैशाचे काही वस्तू किंवा खाण्याचे पदार्थ देऊन गरिबांमध्ये आणि अनाथ आश्रमामध्ये दान करतात. या निमित्ताने गरजूंची मदत होते आणि आपल्याला दानांचे पुण्य देखील मिळते. किंवा आपल्या घरात जर कामवाली मावशी येत असतील किंवा आपण ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करत असतो तिथे एखादी साफसफाईवाले कर्मचारी असतील तर त्यांची ओटी भरून आपल्या इच्छेनुसार ओटी वस्तू देखील देऊ शकता. आपण त्यांची मदत देखील करू शकतो. ज्यांचा मर्जीचा प्रश्न असतो. काय करावे हे त्याचे त्याने ठरवावे. जर तुम्ही मातीच्या संक्रांतीत वाण देत असाल तर सर्वात आधी एक वाण देवाजवळ आणि एक वाण तुळशीजवळ आवर्जून ठेवावे आणि 3 सुवासिनींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी सुगडं देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची सुगडं देतात. संक्रांतीच्या काळात वाटाणे, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोरे या भरघोस उत्पन्न देत. त्यामुळे याच पदार्थांचे वाण देण्याची पद्धत आहे. हे सर्व पदार्थ एका मातीच्या सुगडीत घातले जातात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणे असतात. हे वाण सुवासिनीला दिले जाते. दान वाण किती सुवासिनींना द्यावे? तुम्ही कमीत कमी 5 सुवासिनींना बोलवू शकता आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार 9, 11, 21 बोलवा, पण कमीत कमी 5 असल्या पाहिजे. वाण म्हणून काय देऊ नये? सुवासिनींना वाण देताना मंगळसूत्र, पायातली जोडवी, पैसे, कुंकवाने भरलेला करंडा देऊ नये.
या वस्तू आपण आपले सौभाग्य समजतो. या वस्तू इतरांना दिल्याने आपलं सौभाग्य आणि आपल्या घराची लक्ष्मी दुसरीकडे जाते असे म्हटले जाते. बाकी इतर वस्तू देऊ शकता. तसेच प्लास्टिकच्या वस्तू आणि काळ्या रंगाच्या वस्तू वाण म्हणून देऊ नये. वाण देण्यासाठी काही आयडिया तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वाण तुम्ही देऊ शकता. वाण खूप महाग असावं असं काहीच नसतं. या वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकाल, जसे की छोट्या बॅग्स, बटवा, मोबाईल पाऊच, कलर सिंदूर, पेन्सिल, अजून इतर काही सौंदर्यप्रधाने, कुंकवाचा करंडा, गुरु उपयोग वस्तू जसे की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, आरती, ब्लाऊज पीस, चेखरा, एखादी वस्तू, पूजेचे ताट, छोटे फॅन्सी चौरंग, अगरबत्ती लावायची स्टँड, अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. आता पाहूया संक्रांतीचे वाण नेमके काय द्यायचे. वाण दिल्याने बुद्धी वाढते, वाण होते असे आपण म्हणतो. त्यामुळे याचेच आहे द्यावे लागते म्हणून देऊ नका. वाटल्यास कमी बायकांना बोलावून द्या, पण चांगली वापरण्यातली आणि उपयोगी ठरेल अशी वस्तू द्या. घरी बायकांना बोलावून काहीतरी द्यायचं म्हणून देऊ नका. बायकांना उत्तम प्रतीची वस्तू देणे जास्त हितकारक ठरेल. त्यातही सर्वांना समानच वाण दिले पाहिजे अशी अपेक्षा असते. एकीला एक द्यायचे आणि दुसरीला भलतेच असे करू नये. त्यातल्या त्यात जिला गरज आहे तिला देणे हे जास्त श्रेष्ठ आहे. नवीनच लग्न जमलं असेल आणि लग्न व्हायचं बाकी असेल किंवा झालं असेल अशा मुलींना सासरकडून वाण म्हणून साडी आणि सौंदर्याच्या वस्तू वाण दिल्या जातात. तसेच ओटी साहित्य देखील दिले जाते. त्याचबरोबर ही ज्या भागातील वेगवेगळी पद्धत असू शकते. अशा पद्धतीने आपला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या वाव सीमा या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.